आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा गंमत झाली बरं का. मी बायकोला काय म्हटलं की जरा कर की गुळपोळी खावीशी वाटते गुळपोळी. बायकोने माझ्याकडे असं बघितलं, या माणसाला ना काही कळत नाही. म्हणजे नजरेतला भाव होता, या माणसाला ना काही कळतच नाही, कधी काय मागावं काय कसं मागावं काही कळत नाही. म्हटलं कर की खावीशी वाटते ना. ती म्हणाली नाही संक्रांतीला गुळपोळी करतात. म्हटलं नाही मला खरंच हे कळलेलं नाही बरं का, कळलेलं नाही आणि पटलेलं पण नाहीये. तर मी आपला शेवटचा एक बॉल टाकून बघितला, बघ ना खावीशी वाटते. तिने शांतपणे टीव्ही बघता बघता कपड्यांना घड्या घातल्या आणि असं फेकून दिली. मला कळलं त्यातून काय म्हणायचंय. मला एक गोष्ट खरंच कळलेली नाही, म्हणजे गुळपोळी किंवा तिळगुळ संक्रांतीला, त्यानंतर दिवाळीला फराळ, त्यानंतर गणपतीत मोदक, ह्या गोष्टी इतर वेळी केल्या तर काय पाप लागतं का हो. जाऊ दे बरं दे. मी बाहेर पडलो, दादरला गेलो, मराठमोळा एक हॉटेल बघितलं, मस्तपैकी गुळपोळी हाणली 2-3 आणि मग घरी आलो. आणि माझं असं आहे, एकदा ठरवलं ना हे खायचं की हे खायचं, मग त्यात काय आपल्याला कमी जास्त चालत नाही बा. हा असंच छान छान करून खायला घालायला आणि दाखवायला, वेगवेगळे पदार्थ दाखवायला एक गृहिणी इथे आलेली आहे. आपण तिचं खूप मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव शीतल अभिजित मोरे. ओके. कुठे राहिला? मी सिंहगड रोड माणिकबाग. सिंहगड रोड माणिकबाग, पुणे. आणि काय काय करतात तुम्ही? घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर, सासू सासरे, दीर आणि जाऊ. 6 जण घरात आहे. हो. ओके. मूळची तू कुठली? मी पुण्यातलीच आहे. पुण्यातलीच आहे. हो. आणि म्हणजे कुठून कुठे माणिकबागेत गेलीस? म्हणजे माझं माहेर जवळच आहे, वारजे म्हणून आहे. माहिती आहे तिथे. वारजेहून तू माणिकबाग. फर्स्ट क्लास. अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. पोहे बिहे सगळे व्यवस्थित चकाचक. ओके ओके. आता घरी 6 मंडळी आहेत बरोबर. यजमान काय करतात? ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. बर. आणि तू काय करते? मी MBA करते. अरे वा. कुठे? सिंहगड कॉलेज. आणि विषय काय घेतलास? HR. ह्युमन रिसोर्सेस. माणसानं हाताळायचं कसं, असा तो एक विषय, वेगळा विषय बरं का ह्युमन रिसोर्सेस. HR आणि ह्युमन रिसोर्सेसला म्हणजे म्हटलं घेतलं तर टेन्शन आहे, नाही घेतलं तर काहीच काम नसतं बरं का. असं मला माझ्यात एका HR वाल्याने सांगितलं. हे करायला का टेन्शन घेतलं तर काम आहे, टेन्शन नाही घेतलं तर काय नाही. मग तुझं काय करायचं कर. डिपेंड हाऊ तुम्ही कसं हँडल करताय. हो. ओके. बरं तुझं कॉलेज कुठलं? सिंहगड. म्हणजे सिंहगड जे कॉलेज आहे. तुझं जन्मस्थळच वारजे? हो हो. आणि त्याच्या आसपासच्या परिसरात. अच्छा कॉलेज तुम्ही विचारलं ना? गरवारे कॉलेज माझं. हा तेच आबासाहेब गरवारे कॉलेज. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. ओके ओके ठीक आहे. आणि शाळा? महिलाश्रम स्त्री शिक्षण संस्था कर्वेनगर. ओके ओके ठीक आहे. आणि आता घरात सासू सासरे, दीर, वहिनी, तू आणि यजमान. ओके. अजून म्हणजे 8वा माणूस यायचा आहे अजून. 7 माणसं नाही, किती 6 माणसं झाले. 7वा अजून कोणतरी यायचंय. ठीक आहे. आता घरातले जे आपले खाद्यपदार्थ आहेत, म्हणजे घरात वेगवेगळे पदार्थ बनत असतील, 6 माणसांचे वेगवेगळे पदार्थ असतील, तर तुझ्या यजमानाला काय आवडतं? त्यांना नॉनव्हेजच आवडतं. नॉनव्हेज मध्ये काय आवडतं जास्तीत जास्त? म्हणजे त्यांना काहीही, म्हणजे वेगवेगळे पदार्थ त्यांना फार आवडतात. वेगवेगळे म्हणजे सुक्क मटण किंवा फिश करी आवडते त्यांना. तू जेव्हा माहेरी आली, सासरी आलीस, तेव्हा सगळे तुला करता येत होतं? खरं सांगायचं, मी फोन करून विचारणार यजमानांना. ऍक्च्युली मला भाजी चांगली बनवता यायची, करी वगैरे, पण पोळ्या येत नव्हत्या. म्हणजे अष्टकोनी, चौकोनी, त्रिकोणी अशा पोळ्या जाड व्हायच्या, कडक व्हायच्या. पण आता व्यवस्थित सगळं. आता व्यवस्थित. ओके. आमचे खवय्ये आणि मी आतुरतेने वाट बघतो. आज तू काय बनवणार आमच्या किचन मध्ये जाऊया का आपण? हो चालेल. या. आमच्या खवय्यांना तुम्ही काय दाखवणार आज? आज चिली फिश आणि कोयला चिकन. चिली फिश आणि कोयला चिकन. हो. या इकडे.
आपण पहिल्यांदा काय बनवतोय? चिली फिश. चिली फिश. मला साहित्य सांगता काय काय? रहू फिश, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ही काजू आणि खसखसची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. ओके. हा कुठला फिश म्हणालीस तू? रहू. म्हणजे हा मिळतो बाजारामध्ये. कॉमन आहे. कॉमन आहे. ओके. साहित्य बघले आपण, जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं कृती? पहिल्यांदा आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घ्यायची. ओके. मग तुला बाऊल लागेल. हो, बाऊल लागेल. ओके. टोमॅटो सगळे घालू? घाला सगळे. पण एखादा म्हणजे साधारण एक कांदा घेतला की 2 टोमॅटो. हो ना, पण हा खाऊन बघायला पाहिजे ना चांगला आहे की नाही. हप्ता आहे. ओके. आता कांदा घाला, कोथिंबीर थोडीशी आणि आलं लसणाची पेस्ट. जास्त नाही घालायची, 1-1.5 चमचा म्हणजे अंदाजानुसार. ओके. ओके. आता आपण ह्याचं मिक्सर मधून काढून घ्यायचे. पण त्याच्या आधी मला सांग, ही शिकवली कोणी तुला? एक माझी मैत्रीण आहे कोलकाताची. कोलकातामध्ये ह्या पद्धतीने बनवतात. बर. तर तिने मला शिकवली. कोलकाताची मैत्रीण? तुझी मैत्रीण कशी? ऍक्च्युली मिस्टरांच्या मित्राची ती बायको. ओके. ओके. एक चटपटीत पदार्थ इथे बनवला जातोय. शीतल काहीतरी वेगळं बनवते. आमचं मिक्सर मधून ठरल्याप्रमाणे सगळं आम्ही मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे. परत एकदा आपण त्यांना सांगूया याच्यात काय काय आहे. टोमॅटो आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि आलं लसणाची पेस्ट आहे. ओके. हे सगळं तयार आहे. आता तिकडे तेलही तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता हा फिश थोडासा फ्राय करून घ्यायचा. ओके. म्हणजे तेल चांगलं मुरल्यानंतर त्याची चव चांगली लागते आतमध्ये. थोडासा पांढरा दिसतो लगेच. अच्छा. की लगेच काढायचं, म्हणजे जास्त नाही. अगदी म्हणजे आपण फिश फ्राय करतो तसं नाही करायचंय. जस्ट एकदा तेलातून काढायचं. हो. ओके. आता काय करायचं ह्याचं? ह्याची पेस्ट आता टाकायची. त्यात घालू? हो. कांदा कच्चा असतो त्यामुळे आधी चांगलं ही पेस्ट भाजून घ्यायची. तुझा सगळ्यात आवडता पदार्थ कुठला? मला पावभाजी आवडते. पावभाजी घरी किती वेळा होते मग? बनवते 1-2 आठवड्यात. जिथे ज्याचं राज्य असतं तिथे तो म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा तरी पावभाजी होत असेल ना? नाही इतकं नाही, कारण वेळ पण नसतो एवढा. पण 1-2 आठवड्यातून एकदा होते. आणि तुझं कॉलेज किती जवळ? 9 ते 6? 9 ते 6 असतं. जवळजवळ नोकरीच झाली की. हो. आता हळद, तिखट अंदाजे चवीनुसार, म्हणजे जितकं तिखट लागतंय तेवढं. झणझणीत लागतं ना आपल्याला हे. आता चालेल. मीठ, आणि हे काय म्हणा? ती खसखस आणि काजूची पेस्ट आहे. ते कशासाठी? ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहे. हे फ्राय झालेलं आहे ना, आणि मग उकळी आली की ती पेस्ट घालायची. ते आणि अशी छान चव येते. घालू पाणी? हो. आपल्याला किती ग्रेव्ही कशी हवी आहे त्याच्यावर बरं. हो. बरोबर की नाही? 8 जण असतील तर 1 लिटर पाणी, 10 जण असतील तर 1.5 लिटर पाणी. बस. साधारणपणे तुमचा फिरण्याचा टाइम किंवा सुट्टीचा टाइम शनिवार आणि रविवारच ना? हो. म्हणजे मिस्टरांना सुद्धा शनिवारी सुट्टी, रविवारी सुट्टी. तुला पण शनिवार रविवार सुट्टी? नाही, मला रविवारीच असते. फक्त रविवार? शनिवारी म्हणजे फुल टाइम नसतं. म्हणजे एमबीए म्हणजे कुदवूनच घेतात असं दिसतं मला एकंदरीत. हो. 1 वर्ष तरी निदान. फार एकदम पिट्ट्याच पडत असतील तुमचे. फर्स्ट इयरला तर म्हणजे फार. सेकंड इयरला थोडस बंक वगैरे करतो आम्ही. जरा सिनियर झाले की असं वगैरे असेल. ओके. आता त्याला उकळी आली. पुढे आता ही पेस्ट आपण थोडीशी घालूया. हे थोडं घट्ट होण्यासाठी का त्याला काही स्वाद येतो? नाही, पेस्ट घातली की हे स्वाद येतो. घट्ट. ओके. आता
आता आपल्याला मासे घालायचे त्याच्यामध्ये. हे आपण मगाशी फ्राय करून काढलेले. फ्राय करून काढलेले. करून टाका. आणि आपल्याला ठेवायचं हे काय वाफेवर काही हा थोडा वेळ. हे सगळं आज जास्त वेळ नाही ठेवायचं कारण मासे आहेत पटकन शिजतात आणि त्याचे मग फारच तुकडे होऊन जर काटे असतील तर ते एकत्र होतात. त्यामुळे एक म्हणजे 3-4 मिनिटांनी चेक करायचं. मासा असं वाटला की शिजलाय आता की मग लगेच बंद करायचं. आणि हे खायचं कशाबरोबर? पोळी बरोबर खाऊ शकता. पोळी भात भाताबरोबर छान पाणी लागतं. जास्त असेल तर भाताबरोबर हो. सुकं असेल तर पोळी बरोबर. हो हो तुमच्यावर आहे. पोळी भाकरी काय तांदळाची भाकरी सुद्धा छान लागेल. काही करा पण खा. पण आधी बनवायला लागेल आणि बनवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. बरोबर की नाही? लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिली फिश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: राहू फिश, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काजू आणि खसखस पेस्ट, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये टोमॅटो आणि कांदा घेऊन त्यामध्ये कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घालून हे मिश्रण मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये राहू माशाचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावेत. तेलामध्ये टोमॅटो आणि कांद्याचं वाटण भाजून त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावं. त्यामध्ये खसखस आणि काजूची पेस्ट आणि तळलेले राहू माशाचे तुकडे घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला, व्यवस्थित लिहून घेतलेलं असेल अशी मला खात्री आहे. तुमचं अक्षर फक्त तुम्हालाच कळेल अशा पद्धतीने लिहू नका. घरातली जी बाकीची मंडळी आहेत त्यांनाही वाचता येऊ दे. त्यांनाही करावं असं वाटलं तर त्यांना करू दे. कोंबडीचे पाय शक्यतो नको. आपल्याला प्रसार करायचा आहे पदार्थांचा, खाण्याचा. खूप बोलतोय का? हो ना, वाटलंच मला. चेहरेच दिसतात मला. चला, आता आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी कोयला चिकन. कोयला चिकन. हे कुठे शिकलीस? ते नाही, बंगाली नाही, एक मैत्रिणीकडेच, म्हणजे तिची नणंद आहे. ओके, तिच्याकडनं कळलं. चालेल. ओके, आता मला साहित्य सांगतेस काय काय? हा ठीक. हे चिकनचे तुकडे. चिकनचे तुकडे, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, टोमॅटो, कोळसा, काजूची पेस्ट, तूप, बटर, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. आणि ह्याच्यात कोथिंबीर, मिरची आणि आलं लसूण, बस हे 4 गोष्टी. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय पहिल्यांदा कृती करायची? सुरुवातीला आपल्याला हे जे आहे मॅरिनेशन करून घ्यायचं. हो, मॅरिनेशन करून घ्यायचं. बाउल लागेल. ही जी पेस्ट आपण केली ती घालायची आहे. तुला हे घालायचं ना? चिकन घालते मी आणि त्याच्यानंतर मग अंदाजे मी 1 चमचा वगैरे ते घालते त्याच्यामध्ये. तिखट आपापल्या पद्धतीने घालायचं बरं का, कारण मिरची असतेच त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जरा सणसणीत तिखट खाणार दिसते. एकंदरीत तुझा हात बघितला मी, तिखटाचा रापकन सोडले. म्हणजे मी क्षणभर लागतो. ऍक्च्युली आपण ह्याला टोमॅटोची पेस्ट जी घालणार आहे ती टोमॅटो गोड असतो, त्याच्यामुळे थोडंसं मारामारी लावून दिलीस. ठीक ठीक ठीक. हे मॅग्नेट करायला ठेवायचंय अर्धा तास. ठीक आहे. आणि टोमॅटो जे आहेत ते समजा अर्धा किलो चिकन असेल तर अर्धा किलो टोमॅटो उकडून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याची पेस्ट करायची. हे आपण हे तयार केले ते ही तयार केलेली. ओके, ठीक आहे. आता हे आपल्याला मॅरिनेशनला अर्धा तास ठेवावं लागेल. मॅरिनेशन झालेलं आहे. आवाज नाही मागताय. आता पुढे काय करायचं? आता बटर घालायचंय आपल्याला आणि ती पेस्ट घालायची जी आपण करून घेतली आहे. ओके, टोमॅटोची. परत एकदा सांगतेस का हे पेस्ट कशी केली? हे काय नाही, नॉर्मल आपले उकडायचे टोमॅटो आणि साली सकट त्याची पेस्ट करायची. तेल न वापरता ह्याला आपण बटर वापरलंय. ओके, घालू का? ओके, आता ते उकळलेलं. आता काय करायचंय? आता हे चिकन त्याच्यामध्ये घालायचंय आपल्याला. बर, चला, गुड, व्हेरी गुड. आता हे ह्याचं काय करायचं? ह्याच्यात थोडं पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला लागेल तसं. किती आपल्याला ग्रेव्ही ठेवायची थोडस अगदी. त्याला एक उकळी आणायची आपल्याला. पाणी बस ना? हा, पाणी बस.
उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण काजूची जी पेस्ट केली आहे ती घालायची आहे थोडीशी. बर. आणि मग झाकून कोळसा ठेवायचं. ठेवायचा आपल्याला. जसं म्हणजे थोडंसं चिकन शिजायला लागलं लक्षात आलं की कोळसा गरम करायला ठेवायचा. बर. आणि मग कोळशाचा स्मोक आपल्याला द्यायचा आहे त्याच्याला. तो कसा देणार आपण? म्हणजे छान अशी याला उकळी आली की कोळसा टाकायचा. कोळसा चांगला लाल होतपर्यंत गरम करायचा, नाहीतर त्याचा तो धूर बसत नाही याला. बर. कोळसा गरम केला की त्याच्यावर मग तुपाची धार सोडायची आणि झाकण लावायचं. म्हणजे हे चिकन शिजल्यावर करायचं. कोळसा तसाच ठेवायचा नाही, एक 5 मिनिटं. हा, कोळसा असाच वरती ठेवायचा 5 मग झाकण मिनिटं. ठेवायचं, मग ते धूर जो हा. काय वेगळा वास येतो ना त्याने? हा, वेगळा वास येतो आणि चवीमध्ये पण खूप बदल पडतो. बर. म्हणूनच आपण याला कोयला चिकन असं नाव दिलंय. अभी क्या करणे काय? आता चिकन शिजलंय बहुतेक. हा, शिजलेलं आहे चिकन. त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकूया, 1 चमचा फक्त चवीपुरतं. हा, बस. गोड पण होता का म्हणे ना? गोड जास्त होतं थोडा का म्हणे. गोडवा आहे. हो. जेव्हा कोळसा ठेवायचा असेल तेव्हा मला सांगा. आता ठेवला तरी चालेल कारण चिकन आपलं शिजलेलं आहे. बस. मेहनत आहे. खाताना गंमत वाटे. ही मागची मेहनत कोण बघणार आहे? हा, हे काय झालं आता? 1-5 मिनिटांनंतर हा, एक कोळसा 5 काढून टाकायचा. मिनिटं. चुकून कोळसा खालो. कोळसा बाजूला काढायचा आणि आता छान तो धूर तिथे मस्त असं बसलेला असेल. हो. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? पोळी बरोबर छान लागतं किंवा ब्रेड बरोबरही छान पोळी, लागतं. ब्रेड, भात कसंही खा. खा आणि पचवा. बरोबर की नाही? लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोयला चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, टोमॅटो, कोळसा, काजूची पेस्ट, तूप, बटर, गरम मसाला, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेऊन त्यामध्ये चिकनचे तुकडे, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ घालावं. हे मॅरिनेशन चिकनच्या तुकड्यांना अर्धा तास लावून ठेवावं. फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे आणि पाणी घालून पुन्हा एक उकळी घ्यावी. त्यामध्ये काजूची पेस्ट घालावी आणि मिश्रण शिजवून घ्यावं. या मिश्रणामध्ये गरम केलेला कोळसा घेऊन त्यावर वरून तूप घालावं आणि त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून स्मोकचा फ्लेवर देऊन कोयला चिकन सर्व्ह करावं. शीतलजींचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. शीतलजी, तुम्ही पण खाऊन बघा. हो. घाबरू नका, तुम्हीच केलेलं आहे. मत्ता मत्त तोला 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 तो इतकं मत्त आहे ते. कसं आहे, नाटक आणि खाणं हा माझा व्यवसाय नाहीये, ह्या माझ्या आवडत्या गोष्टी आहेत. आणि आवडत्या गोष्टी असताना त्यांना मी व्यावसायिक चौकट बसवत नाही. हा, आपल्याला पाहिजे तसं तब्येतीने म्हणजे न आवडणारं नाटक मी करत नाही आणि न आवडणारी गोष्ट मी खात नाही. माझी तब्येत कशी उत्तम आहे बघा. पण हे सगळं तुमच्या कृपेवर चालू आहे. हो, म्हणजे तुम्ही जर ठरवलं की नाही पाठवायचं प्रशांतला, मी नाही पाठवणार एक पण रेसिपी, बुकी कंगाल होईल मी. तुम्ही असं करू नका. हा, तुम्ही लिहून पाठवा, चांगल्या रेसिपी लिहून पाठवा. आमचा पत्ता लिहून घ्या बघू. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी marathi@znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता व्यवस्थित लिहून घेतलेला असणारच, पण पत्र पाठवा, नुसतं पत्ता नका घेऊ. आणि शीतलजी, तुम्ही वेळात वेळ काढून ऑल द वे पुण्याहून इथे आलात. खरं आता ऑल द वे म्हणण्यात काही पॉईंट नाही, हल्ली 2.5-3 तासात पुण्यात पोहोचतो आपण. पण वेळात हातातली कामं बाजूला ठेवून तुम्ही इथे आलात, त्याबद्दल खूप मनापासून आभार. पण नुसते आभार नाहीत, तर आमच्याकडून एक छोटीशी तुम्हाला प्रेमाची भेट. बस. आणि आता तुमचं MBA झालं, बरोबर? MBA झाल्यानंतर काय करायची, तुमचं टार्गेट काय हिट करायचं ठरवलंय? ऍक्च्युली 1-2 वर्ष जॉब करायचा ठरवलंय मी. आणि त्याच्यानंतर मग स्वतःची कन्सल्टन्सी काढण्याचा विचार आहे. मग आई शाबाश. कन्सल्टिंग इन PR, HR. ह्युमन HR.
HR काय PR काय असो, पण तुमच्या मनात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हो अशीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि इथे लिहिलंय, काय लिहिलंय, बादशाह मसाले प्रस्तुत. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खायच्या या भागात मी इथेच थांबतो, कारण खाण्याची वेळ झालेली आहे. हे थंड झालं तर कसं लागेल याची मला खात्री नाही, पण शक्यतो थंड गोष्टी खाऊ नयेत असं आपल्या वाटवडिलांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचंय ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. चल बाय. नव्या नव्या चवी नवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडा. आमच्या खवयनं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी ग्रीन लोणचं, ग्रीन लोणचं मिलवावे आम्ही सारे आणि बुद्धिवर्धक बडीशेप बदाम लाडू आणि गाजर खजूर चोकोरोल. खवय्ये